तू खरंच खूप खास आहेस. विशेष आहेस बरं का. म्हणजे देवाने तुला निवडलंय काहीतरी खास करण्यासाठी. त्याच्यामुळे ही दुःख करत बसण्याची वेळ नाहीये. तर काहीतरी चांगलं करण्याची वेळ आहे. उत्तम करण्याची वेळ आहे. तुझ्याकडे सगळं काही टॅलेंट आहे. तू खूप हुशार आहे. तू प्रत्येक गोष्ट स्वतःच्या मर्जीने करू शकतेस. तुझ्याकडे स्वातंत्र्य आहे. तू काहीतरी विशेष करण्यासाठी जन्माला आली आहेस आणि ते विशेष करण्याची ताकद तुझ्यामध्ये देवाने दिलेली आहे. त्या ताकदीला ओळखून फक्त त्याच्यावर काम करायचंय. आपण तू बघू शकतेस की श्रीमद हनुमानाला सुद्धा, जो साक्षात देवाचा अवतार आहे, तो सुद्धा स्वतःच्या शक्तीपासून अनभिज्ञ होता. तसंच प्रत्येक व्यक्तीचं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये तू पण आहेस. तू तुझ्या शक्तीचा वापर काहीतरी चांगलं करण्यासाठी, उत्तम करण्यासाठी, तुझा आनंद निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग करून घे. नकारात्मक गोष्टीत रमून काय होणार आहे? दुःख मिळणार आहे, टेन्शन होणार आहे आणि टेन्शन आणि दुःख करून काही सुद्धा मिळत नसतं. उलट आपलं जास्त नुकसान होतं आणि माणूस नेहमी प्रत्येक गोष्टीत आपला फायदा बघत असतो. मग तूच का असं विचार करते की दुःखी होते की माझ्यासोबत का चांगलं घडत नाहीये वगैरे. एखादी गोष्ट जर भीती घालत असेल ना, तर त्या भीतीचा सामना कर. म्हणजे जास्तीत जास्त काय होईल? तुझं थोडं नुकसान होईल. पण त्या नुकसानाची भरपाई करण्याची ताकद देवाने प्रत्येकाला दिलेली आहे आणि ती तुझ्यात सुद्धा आहे. तू तुझं प्रत्येक झालेलं नुकसान भरून काढू शकतेस आणि तेवढी क्षमता तुझ्यामध्ये आहे. आतापर्यंत कितीतरी दुःखांना तू दूर केलं आहे तुझ्या सामर्थ्यावर, तुझ्या हिमतीवर. त्याच्यामुळे आता येणारे विचार सुद्धा क्षुल्लक आहेत तुझ्यासाठी. नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार हे फार क्षुल्लक असतात बरं का. ते आपल्याला फक्त भीती घालण्याचं काम करत असतात. त्यांच्यामध्ये तेवढं सामर्थ्य नसतं, की आपल्याला परास्त करतील, आपल्याला दुःखी करतील, आपल्याला हरवतील. त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने सामर्थ्य आपल्यामध्ये असतं. ते सामर्थ्य ओळखून फक्त छान आयुष्य जगायचे, उत्तम आयुष्य जगायचे. आपण छान आणि उत्तम आयुष्य जगण्यासाठी जन्मलो आहोत. थँक यू.